मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पुणे डीसीसी बँक भरती 2025 या युतीने पुणे जिल्ह्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, डीसीसी बँक भरतीमध्ये जिल्ह्याच्या माहितीवरती कमीत कमी 3 ते 4 प्रश्न नक्कीच विचारले जातात। जास्तीत जास्त कधी-कधी यामध्ये 7 ते 8 प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात। त्यामुळे जिल्ह्याची माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे। तर त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सविस्तर चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, स्पेशल पीडीसीसी बँक भरती 2025 साठी पुणे जिल्ह्याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत। पुणे जिल्ह्याचा अक्षरवृत्तीय विस्तार त्याच सोबत रेखावृत्तीय विस्तार याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात। ही सर्व माहिती किंवा हे जे पीडीएफ आहे पुणे जिल्ह्याचं हे आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। नोट्स बद्दल पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटून जाईल। पुणे जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ जर विचार केला तर 15,643 चौरस किलोमीटर हे आपल्याला सांगायचं आहे। ही सर्व माहिती ऑफिशियल पुणे जिल्ह्याची गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्यावर तुम्ही कलेक्ट केलेली आहे। काही पुस्तकामध्ये यामध्ये जर म्हटलं तर आकड्यामध्ये थोडंसं कमी जास्त तुम्हाला बघण्यासाठी भेटू शकतं, परंतु आता लेटेस्ट जर माहिती किंवा जी ऑफिशियल वेबसाईट वरती माहिती दिलेली आहे तीच मी इथं घेतलेली आहे। क्षेत्र जर विचार केला तर 5.8% आपल्याला सांगता येईल। पुणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ही सर्व जर म्हटलं तर 2011च्या जनगणनेनुसार घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकूण जर म्हटलं तर 94,26,259 एवढी आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पुढे याच्यावरती खूपच परीक्षांवरती जर म्हटलं तर जिल्ह्याच्या माहितीवरती जेव्हा प्रश्न विचारले जातात, एक तर स्त्री पुरुष प्रमाण याच्यावरती प्रश्न विचारले जातात किंवा बाल लिंग गुणोत्तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात किंवा याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो स्त्रीचं प्रमाण किती होतं किंवा स्त्रींची संख्या किती होती, पुरुषांची संख्या किती आहे, ठीक आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात। तर यामध्ये एकूण लोकसंख्या ही आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। बाल लिंग गुणोत्तर जर विचार केला तर 883 एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर बघा, एकूण लोकसंख्यांपैकी स्त्रियांची संख्या जर विचारली तर 44,90,597 एवढी आपल्याला सांगायची आहे आणि पुरुषांची लोकसंख्या जर विचार केली तर 49,36,362 एवढी आपल्याला सांगायची आहे। पुढे हा एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे, स्त्री पुरुष प्रमाण याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात। तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर 915 एवढं आपल्याला सांगता येईल। घनतावरती देखील प्रश्न विचारले जातात तर 603 घनता आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे। त्यानंतर पुढे जर विचार केला तर शेकडा प्रमाण, ठीक आहे, साक्षरतेप्रमाणे शेकडा प्रमाण देखील विचारले जातं तर 87.2 2011च्या जनगणनेनुसार हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। हवामानावरती शक्यता प्रश्न येत नाही, परंतु हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। उष्ण व कोरडे आपल्याला हवामान सांगता येईल, डोंगराळ भागात थंड हवामान आपल्याला बघण्यासाठी भेटतं। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पर्जन्यमान याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो, याच्यावरती वारंवार जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जातात। तर यामध्ये जर म्हटलं तर सेंटीमीटर मध्ये म्हटलेलं मित्रांनो 115 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। वनक्षेत्र जर म्हटलं तर 11% आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। महानगरपालिका किती आहेत, 2 महानगरपालिका ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। बघा, पुढे अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु जिल्ह्याच्या माहितीवरती जर म्हटलं तर आपल्याला महत्त्वाचं काय असणार आहे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहे, त्याच सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर आपल्याला जर म्हटलं तर बघा, आपल्याला सांगता येईल मित्रांनो, जर जिल्ह्याचे आपल्याला पालकमंत्री जर विचार केला तर पुणे जिल्ह्याचा अजित पवार हे आपल्याला सांगायचे मित्रांनो। आणि याच सोबत जर म्हटलं तर आपल्याला वारंवार डीसीसी बँक भरतीमध्ये जिल्हाधिकारी कोण आहे किंवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो। तर पुणे जिल्ह्याचं जर म्हटलं तर जितेंद्र डुडी हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो। याच्यावरती आयएमपी आपल्याला प्रश्न असणार आहे मित्रांनो, तर हे आपण नोट करून घ्या। पुढे जर म्हटलं तर बघा, पुढे आता म्हटलं तर पुणे जिल्ह्याविषयी जी पण महत्त्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला इथं दिलेली मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत। त्यानंतर तालुक्याबद्दल माहिती दिली, शेजारील जिल्हे, त्यानंतर पिके, उद्योगधंदे, नद्यांबद्दल माहिती दिली, धरणांबद्दल माहिती दिली, पर्वत मृदा याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। किल्ल्यांविषयी देखील माहिती विचारली जाते, कोणकोणते किल्ले आहेत याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो किंवा किल्ले कुठे आहेत, जे पण महत्त्वाची ठिकाणे आहेत ते कुठे आहेत, जे पण महत्त्वाची ठिकाणे असतात त्याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात किंवा तुमच्या जिल्ह्याचे जे पण प्रमुख ठिकाणे असतात मित्रांनो त्याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात। तर ती सर्व माहिती मी यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महत्त्वाची ठिकाणे वगैरे त्यामध्ये काय प्रसिद्ध आहे हे जे पण महत्त्वाचे असेल ते महत्त्वाचे पॉईंट मी इथे ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। तर हे जे पीडीएफ आहे आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय, तर नोट्स बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात, त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत। तर बघा मित्रांनो, स्पेशल डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स उपलब्ध करून देतोय। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 7 ते 8 विषयांच्या नोट्स प्लस 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, यामध्ये जर विचार केला तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी, जीके या विषयाच्या टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स भेटतील। प्रत्येक विषयाचे 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट, त्याच सोबत संगणक, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या तिन्ही विषयांच्या आयएमपी प्रश्नांच्या तुम्हाला सेपरेट नोट्स उपलब्ध करून दिले
दिल्या जातील. स्वरूप देखील तुम्हाला पुढे दाखवणार आहे, डेमो देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे मित्रांनो. त्याच सोबत लेटेस्ट झालेल्या सर्व 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि ऑलरेडी तुमच्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो, तर तुम्हाला अभ्यास प्रश्नपत्रिकेमधून करायचं आहे ते कसं तुम्हाला सांगतो. यामध्ये जर विचार केला तर डीसीसी बँक भरतीमध्ये आपल्याला हे 3 कॉमन विषय आहेत मित्रांनो, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक. या विषयांचे जे प्रश्न आहेत मागील प्रश्नपत्रिकांमधून भरपूर रिपीट होत असतात मित्रांनो, ऍज इट इज कॉपी प्रश्न होत असतात मित्रांनो. तर त्यासाठी आपण 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. 75 प्रश्नपत्रिका म्हणजे 75 गुणिले 90 जर केलं तर एकूण जर म्हटलं तर 6 ते 7,000 प्रश्न होतात मित्रांनो. म्हणजे प्रत्येक विषयावरती 1,000 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. त्याची रिव्हिजन तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो. तर ह्या प्रश्नपत्रिका तुम्ही रिव्हिजन करायला विसरू नका, खूपच महत्त्वाचे असणार आहे. तर हे सर्व काही स्टडी मटेरियल आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. यामध्ये 75 प्लस प्रश्नपत्रिका, त्याच्यासोबत 7 ते 8 विषयांच्या नोट्स हे सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून देतोय. जर पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबरवरती 9139646199 या नंबरवरती 229चं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यामध्ये या सर्व प्रश्नपत्रिका, जिल्ह्यांची माहिती, त्याच सोबत 7 ते 8 प्रश्नपत्रिका, यामध्ये पुणे जिल्ह्याची 2018ची प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला भेटून जाणार मित्रांनो. सर्वांची एकत्रित किंमत ही ठेवलेली आहे मित्रांनो. डेमो देखील थोडक्यात तुम्हाला देऊन घेतो मित्रांनो. तर बघा, स्पेशल डीसीसी बँक भरतीसाठी एवढं स्टडी मटेरियल आपण पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतोय. सर्वांचे आन्सर वगैरे तुम्हाला इथे भेटून जाईल. चालू घडामोडी देखील ऑगस्ट पर्यंतची तुम्हाला इथे भेटून जाणार मित्रांनो. बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक याच्यावरती देखील तुम्हाला आयएमपी प्रश्नासाठी सेपरेट पीडीएफ आपण उपलब्ध करून देतोय उत्तरासोबत. ठीक आहे, तर हे सर्व पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील. तर हे सर्व स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी बहुतेक विद्यार्थ्यांचं कमेंट्स देखील आले होते की थोडाफार डिस्काउंट द्यावा, आता परीक्षा जवळ आलेली आहे. तर ऑलरेडी आपलं 229चं पेमेंट होतं. जर आज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा पुणे जिल्ह्यासाठी तुम्ही या नोट्स घेत असाल तर त्यासाठी आपण आजच्या दिवस हे पेमेंट कमी करत आहोत मित्रांनो. याचं पेमेंट आजच्या दिवस आपण करणार आहेत 169 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल, हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलेला आहे तर तुम्हाला समजून आलं असेल यामध्ये काय काय भेटणार आहे. 75 प्लस प्रश्नपत्रिका, या 7 ते 8 विषयांच्या नोट्स, प्लस आपण हे जे पुणे जिल्ह्याचं माहिती काढलेली आहे ती देखील तुम्हाला या नोट्स मध्ये भेटून जाईल. पुणे जिल्ह्याची मागील 2018ची प्रश्नपत्रिका देखील भेटून जाईल. आता 229 मी पेमेंट सांगितलं होतं, परंतु इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना समजून आलेलं असेल. आता जर तुम्ही घेतलं तर 169 मध्ये हे स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार आहे. काहीच कॉल करत बसू नका, डायरेक्टली या नंबरवरती पेमेंट करायचं 169चं. त्यानंतर व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मला समजून येईल की हे पुणे डीसीसी बँक भरतीसाठी स्टडी मटेरियलसाठी पेमेंट केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी तुम्हाला सांगितल्याची प्रोसेस करा. 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये आपण हे सर्व उपलब्ध करून देतोय. तर बघा, आता पुढे जर म्हटलं तर आपण अजून काय काय इन्क्लूड केलेलं आहे ते तुम्हाला दाखवून घेतो. जे महत्त्वाचे ठिकाण आहेत मित्रांनो किंवा महत्त्वाचे स्थळ आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तर तिथे काय प्रसिद्ध आहे हे जे पण महत्त्वाचे पॉईंट असतील ते मी इथे घेतलेले आहेत. महत्त्वाचे मुद्दे यामध्ये ऍड केलेले आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर हे पीडीएफ बाकी जर म्हटलं तर आपण आपल्या नोट्स मध्ये इन्क्लूड केलेलंच आहे. तर अशा प्रकारे पुणे जिल्ह्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतो. जेवढी पण महत्त्वाची माहिती असेल ती आपण यामध्ये ऍड केलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्ही नोट्स घ्यायला विसरू नका. आता रिव्हिजन बहुतेक विद्यार्थ्यांचे पुन्हा कॉलेज एसएमएस आले होते की आता कमी दिवसात अभ्यास कसा करायचा, तर मी एवढं सांगेल, ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे त्यांची जास्तीत जास्त रिव्हिजन करा. त्याच्यासाठी 3 सब्जेक्ट दिलेले आहेत क्वेश्चन पेपर मध्ये. आपल्याला कोणती रिव्हिजन करायची, त्याच्यामध्ये बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संगणक या विषयांची तुम्हाला रिव्हिजन करायची क्वेश्चन पेपर मधून. आणि बाकी जर म्हटलं तर थोड्याफार क्वेश्चन पेपर सोडवला तर तुम्हाला मराठीवरती कसे प्रश्न विचारले जातात, गणित बुद्धिमत्तावरती कसे प्रश्न विचारले जातात, त्यासोबत जिल्ह्याची माहिती किंवा चालू घडामोडी याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात, हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला लगेच समजून येतील. म्हणजे अदरवाईज तुम्हाला जास्त करण्याची गरज पडणार नाही. क्वेश्चन पेपरला अनुसरून अभ्यास केला तर कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकता. सर्व स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय आजच्या दिवस 169 मध्ये. पाहिजे असेल तर लवकरात लवकर पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केलं जाईल. जिल्ह्याचं माहितीचं पीडीएफ देखील त्यामध्ये भेटून जाईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.